विश्वामित्राच्या घरी वशिष्ठ गेलते आणि मग देवाची कशी पूजा करतो, पाय धुतो, त्याची आंघोळ करतो. यायनं पाय धुतले, आंघोळ केले आणि त्याला शला टोपी दिली. विश्वामित्रानं वशिष्ठाला दिली, शिला टोपी दिली, नारळ दिलं आणि तिच्यावर काय दिलं, 1000 तपाच्या वर्षाच्या 1000 वर्षाच्या तपाचं पुण्य. बरं, एवढं दिलं. मग तुला किती वर्षाचं तप केले? तपच नाही केली. बरं, ठीक आहे. कपडे गिपडे दिले, नारळ दिलं, 1000 वर्षाच्या तपाचं पुण्य दिलं आणि ते आता आपल्या घरी गेले. मग विश्वामित्रानं ठरवलं की आता आपण 10-12 दिवसांना जाऊ याच्या घरी, पाहू हा काय देते आपल्याला. हा म्हणजे कोण? वशिष्ठ. हा वशिष्ठ. आणि ते 10-12 दिवसानं वशिष्ठाच्या घरी गेले. कोण? विश्वामित्र वशिष्ठाच्या घरी गेले. मग विश्वामित्राची बी पाय धुतले, आंघोळ केली, अजून शिला टोपी दिली, नारळ दिलं आणि खिशात हात घालून पाहिला काही पुण्य आहे काही आहे का दक्षिणा? आपण कसे पैसे पाहिजे तसं. मग 12 मिनिटाच्या सत्संगाचं पुण्य काढलं, शिला टोपी दिलं. कोण आले? विश्वामित्राने. विश्वामित्राने म्हटलं की विकास होता इतकं बी नाही, मी तुले 1000 वर्षाच्या तपाचं पुण्य दिलं आणि तुला मला फक्त 12 मिनिटाच्या सत्संगाचं पुण्य दिलं. मग वशिष्ठ म्हणत की वाटत नसेल तर आपण मोठ्या मोठ्या साधू संतांना विचारू. काय विचारू? की लय मोठं कोणाचं आहे, 1000 वर्षाच्या तपाचं पुण्य जास्त आहे की 12 मिनिटाच्या सत्संगाचं पुण्य जास्त आहे. बरं. अन्न पृथ्वीवर जगात तर तेच दोन. मग ते कोणाजवळ गेले? मग विचारायला मोठ्या मोठ्या साधू संतांजवळ गेले. काय बोलते, हेच दोघं लय मोठे. मग ते राजाजवळ गेले. मग ते राजाजवळ गेले. राजे महाराजच बोलले नाही तर राजा कसं काय बोलले? राजाईनं बी काही नाही म्हटलं. मग ते वाटलं की आपणच दोघं मोठं आहे. मग त्याला वाटलं की ब्रह्मदेवाजवळच जावं की ब्रह्मदेवाजवळ गेलं. ब्रह्मदेवानं म्हटलं की मी काहीच करत नसतं, फक्त सृष्टी निर्माण करतो. एक काम करा, तुम्ही विष्णुदेवाजवळ जा. कारण त्याला माहिती आहे विश्वामित्र कसा आहे. विश्वामित्र कसा आहे, मी ना गाय बनवलती, त्यानं म्हैस बनवलती. मी ना बकरी बनवलती, त्यानं मेंढी बनवलती. मी ना मूग बनवला, मूग बनवला, यानं उडीद बनवला. मी ना माणूस बनवला, यानं नारळ बनवला. त्याच्या नारळ पण लागतं. मग ब्रह्मदेवना म्हटलं की मी फक्त सृष्टी निर्माण करतो, एक काम करा विष्णुदेवाजवळ जा, मी तर फक्त सृष्टीच निर्माण करत असतो. मग ते विष्णुदेवाजवळ गेले. विष्णुदेव चतुर. विष्णुदेवना म्हटलं की आपण तर काही तपश्चर्या करत नसतो, फक्त पृथ्वीने पाहतो, काही कुठं पाणी नाही काय कोणत्या नदी तर पाणी टाकतो. आपण तपश्चर्या तर महादेव करत असतात. महादेवकडे जा. विश्वामित्र म्हणते की आम्हाला काय लागते, एका मिनिटात तर जातो. ते कैलास म्हणजे. मग महादेव म्हणत की आपण ते समुद्र मंथन झालं की नाही तर अर्ध त्याच्यामध्ये ते हलाहल विष होतं की नाही, उसक घेतला उसक. नाही सर्व विष माझा असेल. बाकीचे जे निघले होते की नाही दुसऱ्या गोष्टी त्या घेतल्या दुसरे. विष असते विष हलाहल विष होतं ते. विना तापासून माझा मेंदू तर काही चालत नाही. मी फक्त विष्णुदेवाची तपश्चर्या करत राहतो. मग यायनं म्हटलं की सत्संग तर नाग. कोण म्हणलं असं? महादेवानं काय म्हणलं? नाग
शेषनाग हा. शेषनाग कायम पृथ्वीला डोक्यावर घेत असते ते ना. डोक्यावर घेत असते आणि कायम सत्संग चालू असतो. मोठमोठ्या साधू संतांनी सांगतात. ते मोठ्या मोठ्या साधू संतांनी सांगतात. मग त्याने म्हटलं की इतकुशी गोष्ट एका सेकंदात तर जातो. विश्वामित्राला भेटलं असं शेषनाग जोड गेले. बरोबर. मग त्याने म्हटलं की पहिले मधात विश्वामित्रानं केलं. विश्वामित्रानं म्हटलं की सांग आता भगवंता, सगळे देवता येईल म्हटलं, काही सांगूच नाही राहिले. काय? ब्रह्मदेवानं विष्णुदेवाजवळ पाठवलं, विष्णुदेवानं महादेवाजवळ पाठवलं, महादेवानं शिवाजवळ पाठवलं. आता तू तरी सांग की मीनं याले शिला टोपी नारळवर 1000 वर्षाच्या तपाचं पुण्य दिलं आणि यानं मला फक्त शिला टोपीवर नारळवर 12 मिनिटाच्या सत्संगाचं पुण्य दिलं. आता तू तरी इकडे तिकडे पाठवू नको, सांग. मग सांग, काय सांग? म्हणजे कोणाचं लय मोठं पुण्य आहे. हा बरोबर. तर मग शेषनाग म्हटले की मला सांगता येते, फक्त तुम्ही माझ्या डोक्यावरून हे पृथ्वी अशी हवेत करा. वज घ्या माझ्या डोक्यावर, वजा मी कसं काय बोलू. मग विश्वामित्रांना म्हटलं की ते जे माझ्या 1000 वर्षाच्या तपाचं पुण्य असेल ते अर्पित करतो पृथ्वीवर आणि पृथ्वीला वदर करून घेतो. अर्पित केलं तर पृथ्वी अशी वदर झाली, डबल खाली शेषनागाच्या डोक्यावर. मग वशिष्ठानं म्हटलं ते जे 12 मिनिटाच्या सत्संगाचं पुण्य असेल ते अर्पित करतो आणि पृथ्वी वदर तरंगवतो. आणि खरंच पृथ्वी वदर तरंगवली. मग विश्वामित्र म्हणतात झाली ना तरंगली नवर. आता सांग. काय सांग? मग शेषनाग काय सांग? काय सांगू, सांगून तर दिलं. कस काय म्हणजे त्यानं 1000 तपाच्या वर्ष नाही 1000 वर्षाच्या तपाचं पुण्य अर्पण केलं. तुनं अर्पण केलं. पृथ्वी फक्त वदर उचलली, म्हणजे वदर खाली गेली. मग वशिष्ठानं 12 मिनिटाच्या सत्संगाचं पुण्य अर्पण केलं. तर पाहिलं आता पृथ्वी वदर तरंगू राहील. सांग मग आता तुझे सांगाच लागते. सांगाच लागते का तुला? या कथेतून काय शिकलो आपण? तपाच्या पेक्षा सत्संगाचं पुण्य जास्त असतं. म्हणून कायम जीवनामध्ये काय करावा? जीवनामध्ये सत्संग करा. जय श्री.